आपलं अभंग बोलता रंग कीर्तनी भरला आवाज येतो. प्रेमाचे निचने विठ्ठल नाचू लागला, देव नाचू लागले. आणि देव नाचायला लागल्यानंतर देवान विसरून गेले. गाये नाचे होळे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने देव नाचताय. सगळे संत सुद्धा तल्लीन झालेले आहेत. आणि रुक्मिणी मातेनं मंदिर सोडले देवाच्या मागे. रुक्मिणी माता वाळवंटामध्ये येत आहेत आणि देव नाचण्यामध्ये देवान विसरून गेलेला आहे. आणि काय झालं, सुती असते देवाचा पितांबर हा मखमेल रेशमी तो इतका पीठ बसत नाही कमर आणि देव नाचताय. आणि देव नाचू लागले. आणि नाचता नाचता काय घडलं, नाचता नाचता मखमलीशाला देवाचा पितांबर हळूहळू खाली यायला सुरू. पितांबर खाली यायला आणि रुक्मिणी मातेने मंडपात एंट्री करायला येत. आणि सगळे वैष्णव पाहिल्यास नंतर रुक्मिणी मातेने देवाकडे बघितलं. देवा जरा बघा, जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे, जरा सावध व्हा. तरी देव नाचताय. सरकारला लागलेला आहे. माझ्या आईचं काळी मला कबीर महाराजांनी रुक्मिणी मातेकडे बघितलं. आईच्या मनातला प्रश्न लक्षात आला. सावध होई देवा ऐसा बोले कबीर. कबीर महाराज बोलले देवा जरा सावध व्हा. तरी देव नाचताय. साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. देवाला धरले मनगटी. काय झालं मनवी, काय झालं
देवाला सावध करण्याचा अधिकार संतांना आहे आणि मग संतांनी कार्य केल्यानंतर देवाला पितांबर सावरला आणि कीर्तन कर नामदेव कीर्तन